नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. नववर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांकडून अनेक लोकोपयोगी योजना जाहीर. शहरी आणि ग्रामीण भागातल्या गृहकर्जावरच्या व्याजावर सवलत. कृषी कर्जावरचं 60 दिवसांचं व्याज सरकार भरणार. तसंच 3 कोटी किसान क्रेडिट कार्डांचं रुपे कार्डात रूपांतर 3 महिन्यात होणार. गर्भवती महिलांच्या वैद्यकीय खर्चासाठी 6,000 रुपयांची मदत, पंतप्रधानांची घोषणा. कल्याणकारी योजनांवर निव्वळ टीका करण्याऐवजी काँग्रेसनं राष्ट्र निर्माणात सहभागी व्हावं, व्यंकय्या नायडू यांचं आवाहन. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या विविध योजनांचा लाभ मध्यमवर्गीय आणि शेतकऱ्यांना होणार, मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास. तुर्कस्तानची राजधानी इस्तांबूलमध्ये नववर्षाच्या स्वागताला गालबोट. दहशतवादी हल्ल्यात 39 ठार, 40 जखमी. आणि 2022 सालच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं यजमानपद मेघालय राज्याकडे. आणि आता सविस्तर वृत्त. विमुद्रीकरणानंतर प्रथमच देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नववर्षाच्या पूर्वसंध्येला जनसामान्यांच्या हिताच्या विविध योजनांची घोषणा करून जनतेला दिलासा दिला आहे. विमुद्रीकरणानंतर प्रामाणिक नागरिकांना देश सुव्यवस्थेकडे चालला आहे याची खात्री पटल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिक, छोटे व्यापारी, शेतकरी आणि ग्रामीण तसंच शहरी भागातल्या नागरिकांच्या सोयीच्या अनेक योजनांची घोषणा केली. 125 करोड़ देशवासियों ने तकलीफें झेलकर, कष्ट उठाकर ये सिद्ध कर दिया है कि हर हिंदुस्तानी के लिए सच्चाई और अच्छाई कितनी अहमियत रखती है. काल के कपाल पर यह अंकित हो चुका है कि जनशक्ति का सामर्थ्य क्या होता है. उत्तम अनुशासन किसे कहते हैं. अपप्रचार की आंधी में सत्य को पहचानने की विवेक बुद्धि किसे कहते हैं. सामर्थ्यवान बेबाक बेईमान के सामने ईमानदारी का संकल्प कैसे विजय पाता है. ज्येष्ठ नागरिकांसाठीची योजना घोषित करताना 10 वर्षांसाठीच्या 7.5 लाखांवरील मुदत ठेवीवर 8% व्याजदर देण्यात येणार आहे. याशिवाय लघु उद्योगांसाठीची सध्याची 20% पतमर्यादा वाढवून 25% करण्यात आली आहे. तसंच गर्भवती महिलांच्या वैद्यकीय खर्चासाठी 6,000 रुपयांची मदत केली जाणार आहे. गरीब, मध्यम आणि निम्न मध्यम वर्गाच्या गरजांवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना त्यांनी यावेळी बँकांना केली. बँकांकडे आता जो भक्कम निधी आला आहे त्याचा विनियोग त्यांनी आता गरिबांच्या कल्याणासाठी करावा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. आपापसातले सगळे मतभेद विसरून आणि भारतीय म्हणून विलक्षण एकजूट दाखवून आता यापुढची वाटचाल आपल्याला करायची आहे असं सांगून पंतप्रधान म्हणाले की आता निश्चंकपणे आणि प्रफुल्लित मनानं नववर्षाचं स्वागत करा. नववर्षाच्या पूर्वसंध्येला नागरिकांना उद्देशून भाषण करताना पंतप्रधानांनी सर्वसामान्य वर्गासाठी विशेष सवलत योजनांची घोषणा केली. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरी भागात 9 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जावर 4% व्याज सवलत तर 12 लाखांपर्यंतच्या कर्जावर 3% सवलत देण्यात येणार आहे. ग्रामीण भागात 2 लाखांपर्यंतच्या गृहकर्जावर 3% व्याज सवलत दिली जाणार आहे. निम्न मध्यम वर्ग और मध्यम वर्ग के लोग घर खरीद सकें, इसके लिए सरकार ने कुछ बड़े फैसले लिए हैं. अब प्रधानमंत्री आवास योजना के तहत शहरों में इस वर्ग को नए घर देने के लिए 2 नई स्कीमें बनाई गई हैं. इसके तहत 2017 में घर बनाने के लिए 9 लाख रुपये तक के कर्ज पर ब्याज में 4% की छूट और 12 लाख रुपये तक के कर्ज पर ब्याज में 3% की छूट दी जाएगी.
रब्बी हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक तसंच प्राथमिक पतसंस्थांकडून कर्ज घेतलं असल्यास शेतकऱ्यांच्या त्या कर्जावरील 60 दिवसांचं व्याज सरकार भरणार आहे। याशिवाय 3 कोटी किसान क्रेडिट कार्ड रुपे कार्डामध्ये 3 महिन्यात बदलून देण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित पुरेशी खरेदी करणं सोयीचं होणार आहे। याशिवाय जिल्हा सहकारी बँकांना नाबार्डकडून अतिरिक्त 20,000 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य करण्याची घोषणाही पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केली। वर्ष 2017च्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीनं केलेल्या घोषणा स्वागतार्ह आहेत। या कल्याणकारी योजनांसंदर्भात टीका न करता काँग्रेसनं राष्ट्र निर्माणात सहभागी व्हावं असं आवाहन माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केलं। पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या योजनांवर काँग्रेसनं टीका केली आहे। या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते। The Congress party is not able to digest it. वो इसको पच नहीं पा रहे। कमजोर वर्गों के लिए प्रधानमंत्री ने जो कल नव वर्ष के अवसर पर जो घोषणाएं किए, किसान के हित में, गरीब के हित में, गांव लोगों के हित में और महिलाओं के हित में और छोटी व्यापारी और छोटी उद्योग के हित में जो प्रधानमंत्री ने महत्वपूर्ण कदम उठाया, जो फैसला किया, उसका घोषणा किया, इसको कांग्रेस और विपक्ष पच नहीं पा रहे। पंतप्रधानांनी काल केलेल्या घोषणांमुळे शेतकरी, व्यापारी आणि गरिबांना दिलासा मिळाला आहे। या घोषणांचं सर्वसामान्यांनी स्वागत केलं आहे। मात्र काँग्रेसला पंतप्रधानांची लोकप्रियता सहन होत नाही असा आरोप नायडू यांनी यावेळी केला। भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही या नियोजनाचं स्वागत केलं आहे। विमुद्रीकरणानंतर उपलब्ध झालेल्या निधीमुळे शेतकरी आणि तरुणांसाठी या योजनांच्या माध्यमातून विकासाची कवाडं उघडली असल्याचं त्यांनी सांगितलं। या कल्याणकारी योजनांचा जनतेनं लाभ घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। आम आदमी को तोहफा दिया है कि यहाँ पर जो सरकार चलेगी, सरकार की योजनाएं चलेगी, जो संसाधन जुटे हैं वो संसाधन खर्चे होंगे। अगर किसी के लिए होंगे तो मध्यम वर्गीयों के लिए, वो किसानों के लिए, वो गरीबों के लिए। नववर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण अतिशय निराशाजनक होतं असं सांगत विमुद्रीकरणानंतर किती काळा पैसा जमा झाला याबाबत पंतप्रधानांनी वक्तव्य करणं गरजेचं होतं अशी टीका काँग्रेसनं केली आहे। विमुद्रीकरणानंतर त्रास सहन करणाऱ्या लोकांप्रती संवेदनशीलता पंतप्रधानांनी दाखवली नाही असं विरोधकांनी म्हटलं आहे। डाव्या पक्षांनाही टीका करताना विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन मोदींनी हे अर्थसंकल्पीय भाषण केल्याचा आरोप केला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या कल्याणकारी योजनांबाबत अर्थतज्ञ जयराज साळगावकर यांची आम्ही दूरध्वनीवरून प्रतिक्रिया जाणून घेतली। नवीन वर्ष सुरू व्हायच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या अर्थविषयक सवलती देशाला जाहीर केल्या आहेत त्या स्वागतार्ह आहेत। पैसे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून केलेला हा प्रयत्न आहे। त्याने लोक खुशही होतील, परंतु खुश होण्यापेक्षा पैसे त्यांच्याकडे पोहोचणं महत्वाचं आहे। आणि यातले बरेचसे पैसे हे डिजिटली किंवा बँक अकाउंटमध्ये असे डायरेक्टली जाणार आहेत, ते नेहमीच्या कन्व्हेन्शनल पद्धतीने जाणार नाही। आणि ज्या इंटरेस्ट रेटमध्ये, व्याजदरामध्ये ज्या सवलती दिल्या आहेत त्या तर बँकामध्ये इंटरनलीच ट्रान्सफर होणार आणि त्याच्यामुळे जे सध्याच्या रिसेशनमध्ये अडकलेले शेतकरी किंवा उद्योगपती आहेत त्यांना बऱ्यापैकी दिलासा मिळणार आहे। 3 कोटी किसान क्रेडिट कार्ड त्यांनी योजना केली, ते रुपे मध्ये कन्व्हर्ट करणार आहेत। ही मोठी ब्रँचलेस बँकिंगसाठी, म्हणजे देशामध्ये बँकांच्या ब्रँचेस कमी आहेत, शाखा कमी आहेत, तर त्याच्यासाठी म्हणून तोडगा काढलाय। हा जर का यशस्वी झाला तर त्याचा फायदा शेती क्षेत्राला निश्चितच होईल। तसं छोटी इंडस्ट्रीसाठी त्यांनी 20% 25% मनी सप्लाय वाढवलाय, क्रेडिट लिमिट वाढवली आहे।
वर्किंग कॅपिटल लिमिट सुद्धा 20% पर्यंत वाढवलेली आहे. 30% जे उद्योजक आहेत त्यांना 30% ही सवलत जे लोक डिजिटली ते ट्रान्झॅक्ट करतील त्यांना, म्हणजे 10% अधिक सवलत त्यांना मिळणार आहे. डिजिटल इकॉनॉमी किंवा इलेक्ट्रॉनिक इकॉनॉमी किंवा अशा प्रकारच्या पद्धतीने जी पैशाची देवाणघेवाण होणार आहे त्याला त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे आणि त्या दिशेने देशाला नेण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. हे कधी स्वागतार्ह आहे. त्याच्यामुळे काळ्या धंद्यात म्हणजे काळ्या पैशामध्ये किंवा अनअकाउंटेड मनीमध्ये किंवा कॅशमध्ये होणारे जे व्यवहार होते त्याला काही प्रमाणात आळा बसेल असं वाटतं. प्रेग्नंट गर्भवती स्त्रियांसाठी त्यांनी जी योजना दिलेली आहे 6,000 रुपयांची, ही त्यांच्या बँक अकाउंट मध्येच जाणार आहे आणि यामुळे गरजू गर्भवती ज्या महिला असतील त्यांना फायदा होईल. एकंदरीत हे प्री बजेट हा प्री प्ले आहे आणि तो मोदींनी जे लोक त्रस्त झालेत या 2,000 आणि रुपयांच्या आगमनामुळे आणि 1,000 आणि 500 गेल्यामुळे ज्या अडचणी निर्माण झाल्या आहेत, धंदा जो कमी झाला आहे किंवा जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यातून दिलासा देण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. तो पॉलिटिकल असला तरी तो आर्थिक आहे आणि तो त्याला जर का यश मिळालं तर ते अर्थव्यवस्थेला फायद्याचंच होणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाबरोबर आपण या योजनेचे स्वागत करायला काही हरकत नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची आज समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. विद्यमान अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांच्या जागी अखिलेश यादव यांची निवड करणारा प्रस्ताव आज लखनौमध्ये बोलावलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात महासचिव राम गोपाल यादव यांनी मांडला. तो आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांना पदावरून हटवण्याचा निर्णयही आज झाला. तसंच अमरसिंग यांची पक्षातून तत्काळ हकालपट्टी करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. दरम्यान सपा अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी हे अधिवेशनच घटनाबाह्य असल्याचं म्हटलं आहे. या अधिवेशनाला हजर राहणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. रामगोपाल यादव यांची पुन्हा एकदा पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी केल्याचा निर्णयही मुलायमसिंग यादव यांनी जाहीर केला. विमुद्रीकरणानंतरच्या 45 दिवसांमध्ये देशभरातल्या जनधन खात्यांमध्ये सुमारे 87,000 कोटी रुपये जमा झाले आहेत. निर्णय जाहीर झाल्यानंतरच्या पहिल्या आठवड्यात रक्कम जमा करण्याचा ओघ सर्वात जास्त होता. या आठवड्यात 20,224 कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली असून या सर्व घडामोडींची छाननी केली जाणार आहे असंही सूत्रांनी सांगितलं. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत 2012-13 या वर्षापासून रोजगार निर्मितीत सतत घट होत असली तरी आगामी काळात रोजगार निर्मितीमध्ये वाढ होण्याची अपेक्षा सरकारनं व्यक्त केली आहे. उपलब्ध अंदाजानुसार मार्च ते ऑक्टोबर 2016 दरम्यान 1,87,000 व्यक्तींना रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत रोजगार निर्माण करून देण्यात आला. चालू आर्थिक वर्षात 4.25 लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट आहे. मात्र सूक्ष्म, लघु आणि मध्यम मंत्रालयानं सुरू केलेल्या ऑनलाईन अर्जसारख्या उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर रोजगार निर्मितीत सुधारणा होईल अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री कलराज मिश्र यांनी व्यक्त केली आहे. दारिद्र्य रेषेखालच्या ज्येष्ठ नागरिकांना जीवनोपयोगी उपकरणं मोफत उपलब्ध करून द्यायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. प्रत्येक राज्यातल्या 2 जिल्ह्यांमध्ये येत्या 3 महिन्यात ही योजना सुरू होईल असं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी सांगितलं. प्रत्येक राज्यातल्या किमान 1,000 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. असे लाभार्थी हुडकून काढण्याची सूचना केंद्रानं प्रत्येक राज्याला केली आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी आधार काठी, चष्मा, श्रवणयंत्र इत्यादी उपकरणं देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याच्या दृष्टीनं त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी शेतीमध्ये गुंतवणूक करण्याचा सरकारचा इरादा असून त्यासाठी 25,000 कोटी रुपयांचा शेतीचा अर्थसंकल्प सादर केला आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शिरोळा इथल्या पंचायत समितीच्या नूतन इमारत तसंच मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन आणि शेतकरी मेळाव्याला ते संबोधित करत होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते.
शेतीच्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसंच शेतकऱ्यांचे गट तयार करून त्यांना सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ देऊन शेतीची उत्पादकता वाढवण्यावर भर दिला जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. विजेचे सर्व फीडर आणि कृषी पंपांचे फीडर सौर ऊर्जेवर चालवण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगली इथं दिली. सांगली जिल्ह्यातल्या टेंभू उपसा प्रकल्प आणि म्हैसाळा योजनेच्या कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. शिराळा आणि वाळवा तालुक्याला वरदान ठरणाऱ्या वाकुर्डे प्रकल्पाची उर्वरित कामं पूर्ण करण्यासाठी लागणारा 200 कोटी रुपयांचा निधी 2-3 टप्प्यात देऊ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. शिराळा इथं 15 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयाचं भूमिपूजन, 8.5 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. त्याप्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. चांदोली अभयारण्य आणि परिसराचा पर्यटन केंद्र म्हणून विकास व्हावा यासाठी येत्या 15 दिवसात सर्व संबंधितांची विशेष बैठक आयोजित करून चांदोली पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याबाबत ठोस उपाययोजना केल्या जातील अशी ग्वाहीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी दिली. राज्यातल्या शेतकऱ्यांची वीज बिलातून मुक्तता करण्यासाठी उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालवण्याचा सरकारचा विचार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सांगली जिल्ह्यातल्या कवठे महांकाळ तालुक्यात ढालगाव इथं टेंभू उपसा प्रकल्प आणि कृषी कोयना उपसा सिंचन प्रकल्पाच्या म्हैसाळ योजनेच्या विविध कामांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल शुभारंभ झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी 1,649 कोटी रुपये निधी मिळाला असून त्या माध्यमातून 60,000 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे, असं सांगत या योजना 2019 पर्यंत पूर्ण करण्याचा मानस असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. लहान मुलांना त्यांच्या आवडीचं काम करू द्यावं आणि पालकांनी त्यांना प्रोत्साहित करावं, म्हणजे त्यांची अंगभूत गुणवत्ता खऱ्या अर्थानं भरेल, असं मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलं. बारामतीमध्ये काल विद्या प्रतिष्ठान, इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय बालवैज्ञानिक परिषदेच्या समारोप समारंभात ते बोलत होते. बालवैज्ञानिक परिषदेसारख्या उपक्रमातून बालकांच्या संशोधक वृत्तीला वाव मिळेल आणि भविष्यात त्यांच्याकडून आश्वासक अशी कामगिरी घडू शकेल, असाही विश्वास जावडेकर यांनी यावेळी व्यक्त केला. तर अशा परिषदांच्या माध्यमातून मुलांमध्ये विज्ञाननिष्ठ जोपासण्यास निश्चितपणानं उपयोग होईल, असं मत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केलं. दरवर्षी विद्यार्थी नवे नवे प्रयोग करतात, मात्र अशा परिषदांच्या माध्यमातून त्यांना आवश्यक सहाय्य आणि योग्य मार्गदर्शन मिळायला हवं, असंही पवार यांनी यावेळी सांगितलं. फुले दाम्पत्य सन्मान दिवसाचं औचित्य साधत अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीनं आज पुण्यात रॅली काढण्यात आली. महात्मा फुले यांच्या भिडेवाड्यापासून या रॅलीला सुरुवात झाली. नायगाव इथं सावित्रीबाई फुले यांचं राष्ट्रीय स्मारक, भिडेवाड्याचा विकास करून त्यांचं राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करणं, अशा विविध मागण्या या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आल्या. रॅलीमध्ये शाळेतल्या मुलांनी ढोलताशांच्या गजरात जय ज्योती जय क्रांती अशा घोषणा दिल्या. रॅलीमध्ये माळी समाजातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. केंद्र आणि राज्य सरकारमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची परिपूर्ण माहिती घेऊन त्याचा लाभ शेतकरी आणि सर्वसामान्यांनी घेण्याचं आवाहन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केलं. चापानेर आणि चिंचखेडा गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नवीन इमारतीचं लोकार्पण कार्यक्रमात बागडे बोलत होते. यावेळी राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, माजी आमदार नितीन पाटील उपस्थित होते. प्रत्येक गावात पाण्याचे साठे निर्माण करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून नद्यांचं खोलीकरण, रुंदीकरण करण्याबरोबरच पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीमध्ये अडवणं आणि जिरवणं ही काळाची गरज बनली आहे, असं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षात जिल्ह्यात 158 कोटी रुपयांचा पीक विमा प्राप्त झाला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. सरत्या वर्षाला निरोप देत 2017 या नववर्षाचं स्वागत जगभरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात करण्यात आलं. देशातही सर्वत्र फटाके आणि आतषबाजी करत नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. या स्वागताला किनार होती ती नवीन संकल्प आणि नव्या आशा आकांक्षांची.
नववर्षाच्या स्वागताला कुठेही गालबोट लागू नये म्हणून मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी करत काल सर्वत्र नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं. अहमदनगर जिल्ह्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मात्र स्वच्छता अभियानाकडे वळत एक अनोखा संदेश दिला आहे. आध्यात्मिक गुरु पंडित श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातल्या 100 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शहरातली बसस्थानकं तसंच झोपडपट्ट्यांमधल्या 450 सार्वजनिक शौचालयांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली. त्याचबरोबर रस्त्यांवरचाही केरकचरा साफ केला. येत्या काळात सार्वजनिक शौचालये स्वच्छतेसाठी दत्तक घेण्याचा मानसही विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला. एकीकडे जगभर नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष सुरू असताना तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल इथं सांताक्लॉजच्या वेशात आलेल्या एका अज्ञात व्यक्तीनं एका नाईट क्लबमध्ये नववर्षाचं स्वागत सुरू असताना बेधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात परदेशी 16 नागरिकांसह 39 जण ठार झाले तर 40 जण जखमी झाले. क्लबमध्ये शिरून गोळीबार करण्यापूर्वी या हल्लेखोरानं क्लब बाहेर असलेले पोलीस आणि काही नागरिकांनाही ठार केलं. हल्ला झाला त्यावेळी क्लबमध्ये 500हून अधिक लोक उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून भारतीय जनता तुर्कस्तानच्या दुःखात सहभागी आहे असं म्हटलं आहे. – 2022च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्याचा मान मेघालय राज्याला मिळाला आहे. प्रतिष्ठेच्या दक्षिण आशियाई स्पर्धांचं यशस्वी आयोजन केल्यानंतर राज्य स्थापनेच्या 50व्या वर्षानिमित्त राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्याचा प्रस्ताव मेघालयानं ठेवला होता. त्याला चेन्नई इथं झालेल्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. याआधी मणिपूर आणि आसाम या ईशान्येकडील राज्यांनी राष्ट्रीय स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये गोव्यात राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर पॅरालिम्पिक स्पर्धेत देशासाठी पहिलं सुवर्णपदक पटकावलेल्या तसंच वेगवेगळ्या जलतरण स्पर्धात आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदकं जिंकलेल्या सुयश जाधवनं नववर्षाच्या पूर्वसंध्येला विशेष मुलांना तसंच त्यांच्या पालकांना जगण्याची नवी उमेद दिली. दोन्ही हात नसतानाही पाण्यामध्ये वाऱ्याच्या वेगानं पुढे जाणाऱ्या सुयशची जिद्द पाहून चिमुकल्यांच्या पंखांना देखील नवं बळ मिळालं. नवीन वर्षात आम्हीही त्याच्यासारखीच गगनभरारी घेणार असा संकल्प करत देशाचं नाव उंचावण्याकरता प्रयत्न करू अशी शपथही मुलांनी घेतली. निमित्त होतं ते पुण्यातल्या सोमवारपेठेतल्या शाहू तलाव इथं आयोजित सलाम जिद्दीला सलाम संघर्षाला या विशेष कार्यक्रमाचं. 5,000 रुपये, सन्मानपत्र, फेटा आणि तिरंगी उपकरणं देऊन सुयशला सन्मानित करण्यात आलं. स्वाधार संस्था, नूतन समर्थ विद्यालय, जीवनधारा शाळा घरट प्रकल्पातील 120 मुलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. पालकांनी आपल्या मुलांची आवड आणि कल पाहूनच त्यांना शिक्षण द्यायला हवं. आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत, कला आहेत, त्यांचा विचार आपण करायला हवा आणि ज्या गोष्टी नाहीत त्यांच्या मागे लागणं चुकीचं आहे असं सुयश यावेळी म्हणाला. मी वर आलो, सो अशा कंडिशन मधून वर येताना काय प्रॉब्लेम होतात, किती अडचणी असतात, त्याला तोंड देऊन आपण पुढे कसं यायचं या सर्व गोष्टी मला या मुलांशी शेअर करताना खूप चांगलं वाटलं आणि त्यांनीही माझ्यापासून खूप नक्कीच प्रेरणा घेतील आणि माझ्यासारखं करून दाखवतील अशी माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. हवामान. राज्यात आता कमाल तापमानातही सरासरीपेक्षा घट दिसून येत आहे. येत्या 24 तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहील असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नववर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांकडून अनेक लोकोपयोगी योजना जाहीर. शहरी आणि ग्रामीण भागातल्या गृहकर्जांवरच्या व्याजावर सवलत.
कृषी कर्जावरचं 60 दिवसांचं व्याज सरकार भरणार. तसंच 3 कोटी किसान क्रेडिट कार्डांचं रुपे कार्डात रूपांतर 3 महिन्यात होणार. गर्भवती महिलांच्या वैद्यकीय खर्चासाठी 6,000 रुपयांची मदत, पंतप्रधानांची घोषणा. कल्याणकारी योजनांवर निव्वळ टीका करण्याऐवजी काँग्रेसनं राष्ट्र निर्माणात सहभागी व्हावं, व्यंकय्या नायडू यांचं आवाहन. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या विविध योजनांचा लाभ मध्यमवर्गीय आणि शेतकऱ्यांना होणार, मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास. तुर्कस्तानची राजधानी इस्तांबूलमध्ये नववर्षाच्या स्वागताला गालबोट, दहशतवादी हल्ल्यात 39 ठार, 40 जण जखमी. आणि 2022 सालच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं यजमानपद मेघालय राज्याकडे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.